हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. परमेश्वराने आज पुन्हा एकदा मंडळीच्या उपवास आणि प्रार्थनेसाठी आज तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र केलं, त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करूया. थोडा वेळ आम्ही देवाचं वचन ऐकूया. आजचा विषय आहे तुमच्या योजना तुमच्यापासून देव वेगळ्या करतो. प्रियानो, आज मनुष्याचं जीवन जर परमेश्वरासमोर तो जीवन जगत आहे आणि जर परमेश्वराने त्याला त्याच्या कामासाठी, त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या उद्देशासाठी जर तुम्हाला निवडलेलं आहे, पाचारण जर केलं आहे, कॉलिंग जर केलं आहे, तर तो परमेश्वर तुम्हाला जगामध्ये नाशासाठी तो ठेवत नाहीये. तुम्ही जगाचे व्हावे, जगाच्या गोष्टी कराव्या, जगाच्या मनाप्रमाणे तुम्ही चालावं यासाठी परमेश्वर तुम्हाला वेगळं करत नाहीये. जर परमेश्वराने तुमची निवड त्याच्या योजनेसाठी जर केली आहे, तर निश्चितच तुम्ही जगासाठी योजना करता, स्वतःसाठी योजना करता, स्वतःसाठी प्लॅन तुम्ही तयार करता, पण परमेश्वर तुमच्या योजना तुमच्यापासून वेगळ्या करतो आणि परमेश्वर त्याच्या योजनेमध्ये तुम्हाला बसवतो आणि त्याच्या योजना तुमच्या संबंधाने तो तुम्हाला घेऊन पूर्ण करतो. का परमेश्वर तुमच्या योजना तुमच्यापासून, तुमचे स्वप्न, तुमचं दर्शन, तुमच्या आशा, तुमचे काम तुमच्यापासून परमेश्वर दूर करतो? कारण तुम्हाला देवाने जगाच्या कामासाठी बोलवलं नाही. तुम्ही जगाचे व्हावे म्हणून देवाने तुम्हाला बोलवलं नाही. परमेश्वराचे कामकरी या नात्याने, परमेश्वराचे सेवक या नात्याने, परमेश्वराचे पवित्र लोक या नात्याने परमेश्वर तुमच्याशी बोलायला तेव्हाच सुरुवात करेल ज्यावेळेस तुम्ही देवाच्या योजना आपल्या हातामध्ये घेता. परमेश्वर तेव्हा तुमच्याशी बोलेल. परमेश्वर तुमच्याद्वारे तेव्हाच काम करेल ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या योजना ओळखता. नाही, मला परमेश्वराने याच कार्यासाठी निवडलं आणि ते कार्य करणं माझं पहिलं काम आहे, त्यावेळेस परमेश्वर तुमच्याद्वारे काम करेल. परमेश्वर तुम्हाला तेव्हाच पूर्णपणे आरोग्य देईल ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा आवाज ऐकताल. नाही तर कायमस्वरूपी तुमच्या शरीरात, तुमच्या जीवनात दुःख आणि अडचणी घेऊन तुम्हाला कोमट विश्वासी जीवन जगावं लागेल. पण पूर्ण हिलिंग तेव्हाच मिळेल ज्यावेळेस तुम्ही देवाचा आवाज ऐकता. म्हणून लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला त्याच गोष्टी शिकवणार आहे की तुमच्या योजना, तुमचं दर्शन, तुमचं स्वप्न, तुमच्या आशा काय परमेश्वराने आतापर्यंत तुमच्यापासून वेगळ्या केल्यात का? का आजही तुम्ही तुमच्या योजनेसाठी जगता, तुमच्या दर्शनासाठी जगता, तुमच्या अनेक अशा कामांसाठी तुम्ही धावपळ करत आहात, पण ते कामही तुमच्या संबंधाने पूर्ण होत नाहीये. बायबलमध्ये एक वचन आम्ही वाचूया, देवाचं वचन, यशायाचं पुस्तक 55वा अध्याय आणि वचन नंबर 8 मध्ये परमेश्वर यशायाला एक दर्शन तो देत आहे, एक योजना त्याच्या समोर तो ठेवत आहे आणि परमेश्वर त्याला शिकवत आहे, दाखवत आहे की बघ यशाया, मी तुझ्या संबंधाने काय करणार आहे. यशायाचं पुस्तक 55वा अध्याय आणि वचन नंबर 8 मध्ये, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर इस्रायला संबंधाने यशायाला संदेश देताना तो म्हणतो, माझे विचार, जरी तुम्ही विश्वासणारे आहात, जरी तुम्ही देवाचे सेवक आहात, जरी तुम्ही देवाच्या नावाने जीवन जगणारे आहात, अतिशय चांगल्या पद्धतीचं कुटुंब तुमचं आहे, पण तुमच्या योजना माझ्या योजनेबरोबर मेळ खात नाहीये. तुमच्या योजना या क्षणिक योजना आहे. तुमचे काम हे तात्पुरतं काम आहे. तुम्ही ज्या कष्टासाठी, ज्या गोष्टीसाठी आज धावपळ करत आहात ना, ते अतिशय थोड्या वेळेसाठी तुम्ही करत आहात.
म्हणून देवाने असं म्हटलं, जो विचार मी करतो काय तो विचार मंडळी करते का? जे दर्शन मी तुमच्या संबंधाने पाहतो ते दर्शन आज मंडळी, कुटुंब, विश्वासणारे भाऊ बहिणी, देवाचे लोक या संबंधाने जसं देव तुमच्या संबंधाने दर्शन पाहतो काय तसं तुम्ही देवाच्या संबंधाने दर्शन पाहता का? जसं देव तुम्हाला घेऊन काम करणार आहे तसं काय तुम्ही देवाच्या लोकांना घेऊन काम करण्यासाठी सुरुवात केली का? जसं देव तुमच्यामध्ये विश्वास पाहू इच्छित आहे काय तसा विश्वास घेऊन तुम्ही देवाच्या संबंधाने जीवन जगत आहात का? म्हणून तो असं म्हणतो, माझ्या कल्पना त्या तुमच्या कल्पना नाही, माझे विचार, माझे मार्ग, माझं दर्शन, माझं स्वप्न ते तुमचं स्वप्न नाही. आम्ही जरी जगामध्ये राहतो आणि स्वतःला विश्वासणारे म्हणतो तर विश्वासणाऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे तरी देवाचं स्वप्न आपल्या हातामध्ये घ्यावं. मंडळीचं अपूर्ण काम त्याने पूर्ण करावं. जी अधुरी राहिलेली सेवा आहे ती त्याने पूर्ण करण्यासाठी स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पित करावं, कारण तो देवाच्या योजना ओळखणारा देवाचा व्यक्ती आहे. जर आज आम्ही तसं करत नाही तर लक्षात ठेवा, आमच्या योजना आमच्यापासून परमेश्वर कधीच दूर करू शकत नाही. आम्ही आमच्याच योजनेमध्ये गुरफटून राहतो, आम्ही आमच्याच योजनेमध्ये जीवन जगतो आणि स्वतःला आणि जगाला हे शिकवतो की मी देवाचा व्यक्ती आहे. मी धार्मिक आहे, पण आमच्या धर्माची कामं ही देवाच्या योजनेसारखी नाही. ज्याला देवाने निवडलं ना त्या व्यक्तीने काय करावं ते आम्ही देवाच्या वचनातून ऐकूया. पहिले शमूएल याचा 9वा अध्याय आणि वचन नंबर 3 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं आम्ही वाचूया. पहिले शमूएल याचा 9वा अध्याय आणि वचन नंबर 3 मध्ये, एकदा शाऊलाचा बाप कीश याची गाढवे चुकली, तेव्हा कीश आपला पुत्र शाऊल यास म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवाचा शोध लाव. बायबल मध्ये असं म्हणतं, शाऊलाचा बाप कीश याची गाढव एक दिवशी हरवली आणि शास्त्र सांगतं बाप गाढवामुळे चिंताग्रस्त झाला की सकाळपासून माझी गाढव माझ्या जवळ नाहीये, माझं काम अपूर्ण राहिलं, माझं ओझ उचलणं अपूर्ण राहिलं, माझ्या खड्यामध्ये, माझ्या मेंढवाड्यामध्ये, माझ्या सर्व ठाण्यामध्ये माझी ओझी वाहणारी गाढव या ठिकाणी नाहीये. त्याचा बाप चिंताग्रस्त झाला आणि त्याने आपला मुलगा शाऊलाला एक जबाबदारी दिली आणि ती म्हटलं की जा, तुझ्या बरोबर एक जोडीदार घे आणि जिथं गाढव सापडतील तिथपर्यंत त्यांचा पाठलाग कर. जिथं जिथं तू गाढव घेऊन गेलास, जिथं जिथं माझे लोक गाढव घेऊन गेली तिथं तिथं तुला जाऊन त्यांचा शोध करायचा आहे. कोणत्या मार्गात गाढव चुकली तर नाही. लक्षात ठेवा, गाढव शोधण्यासाठी शास्त्र सांगतं बापाची आज्ञा मान्य करून शाऊल आपल्या जोडीदाराला संगती घेऊन चालला, पण बायबल सांगतं देवाची योजना शाऊलासाठी वेगळी होती. बापाची योजना होती मुलाने माझ्या जगिक दर्शनामध्ये, जगिक जबाबदारीमध्ये माझ्या मुलाने माझ्या बरोबर असावं. आज अनेक बापाची हीच इच्छा आहे बरं का. आज अनेक आई वडिलांची हीच इच्छा आहे, माझ्या मुलांनी तसं करावं, पण देव तसा न करता तुमच्या मुलांना तुमच्या पासून वेगळं का करतो, तुमच्या पासून त्याचे स्वप्न वेगळे का करतो, तुमच्या पासून त्याचं दर्शन तो वेगळं का करतो, कारण परमेश्वराने तुमच्या लेकरांना निवडलेलं आहे. आमेन. परमेश्वराने तुमच्या लेकरांना जर निवडलेला आहे ना तर जातील, तुमची आज्ञा ते ऐकतील, तुमचा शब्द ते मानतील, तुमच्या सर्व गोष्टीला ते होकार दर्शवतील. पण तुमच्या लेकरांसाठी परमेश्वराची योजना वेगळी आहे. शास्त्र सांगतं शाऊल आपल्या बापाची मेंढरं, आपल्या बापाची गाढवं शोधण्यासाठी निघाला, पण शास्त्र असं बोलतं वचन 5 मध्ये पहा काय म्हणतं, ते
प्रांतात आले तेव्हा ते सूफ नावाच्या प्रांतात आले तेव्हा शाऊल आपल्या बरोबरच्या जोडीदारास म्हणाला, गड्यास म्हणाला, हा चल आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपल्या दोघांची चिंता करेल. पहा, इथपर्यंत विचार करवयास परमेश्वराने शाऊलाला आपल्या जोडीदारासमोर उभं केलं. त्याला वाटलं, काळजी वाटली, सकाळपासून आपण दोघं जण गाढवा शोधण्यासाठी निघालो, पण आता सूर्यास्ताची वेळ झाली, सायंकाळची वेळ झाली. या वेळेमध्ये जर आपल्या दोघांना गाढवा जर सापडले नाही, माझा बाप ज्या ठिकाणी गाढवा घेऊन जायचा, माझ्या बापाची नोकर त्या ठिकाणी गाढवा घेऊन जायची, माझे सहोदर, माझे मित्र ज्या कामासाठी माझे गाढवा ज्या ठिकाणी घेऊन जायची, त्या सर्व ठिकाणी आपण दोघं फिरलो, गाढवा तर काही सापडले नाही. बापाने आता गाढवाची चिंता सोडून आपल्या दोघांची चिंता तो करेल. त्यांना आपली दोघांची काळजी आहे, कारण सायंकाळ झाली, कोणता हिंस्र जनावर आपल्या दोघांना फाडून तर खाणार नाही, कोणता सिंह, कोणता अजगर, कोणता अशा प्रकारचा नाशवंत प्राणी आपल्या मार्गामध्ये येऊन आपला नाश तर करणार नाही. याविषयीची भीती त्याला जाणवली की माझ्या बापाचा माझ्यात किती जीव आहे. माझा बाप मला पाहिल्याशिवाय आनंदित होत नाही, माझा बाप मला पारखल्याशिवाय त्याला समाधान वाटत नाही. मी माझ्या बापासमोर आनंदित असल्याशिवाय माझा बाप माझ्यासाठी आनंदित होत नाही. मग आज आपण तर सकाळपासून माझ्या बापाच्या समोर नाहीयेत, त्याला किती चिंता लागली असेल. जर जगीत बापाला जर एवढी चिंता आहे, स्वर्गीय बाप रोज तुम्हाला पाहत आहे. ज्या जगीत कामाला तुम्ही चाललेले आहात, ज्या जगीत जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडत आहात, तुम्हाला काय शोधायला जगाने लावलं? जे हरवलेलं आहे, जे नाशवंत होणार आहे ना, त्याचा पाठलाग करण्यासाठी जगाने तुम्हाला कामाला लावलं. पण देवाची इच्छा तशी नाहीये. नाशवंत गोष्टीच्या पाठीमागे जाऊन तुम्ही स्वतःचा नाश करून घेऊ नका आणि परमेश्वराची चिंता तुम्ही वाढवू नका. कारण बायबल सांगतं, जगीत बापाला जर एवढ्या चिंता आहे, माझा परमेश्वर रोज जो तुम्हाला तैला अभिषेक करतो, जो पवित्र आत्म्याने तुम्हाला भरतो, देवाच्या वरदानाने तुम्हाला भरतो, त्याची इच्छा आहे माझ्या मुलाने माझ्या दर्शनामध्ये असावं, माझ्या मुलीने माझ्या वचनामध्ये असावं, माझ्या कुटुंबाने माझ्या आवाजामध्ये असावं, माझ्या लोकांनी माझ्या प्रार्थनेच्या घरामध्ये असावं. पण आज तुम्ही त्या परमेश्वराला सापडत नाहीये, त्या परमेश्वराला दिसत नाहीये. मग परमेश्वर जगाच्या कामापेक्षा परमेश्वर तुमची चिंता करणार नाही का? ऍब्सोल्युटली परमेश्वर तुमची चिंता करत आहे. जर तो 99 मेंढर सोडून एका मेंढराची काळजी घेणारा जर देव आहे, तोच देव तुमच्यासाठी आज वाट पाहत आहे. कारण बापाचं मन, बायबल सांगतं, लुकाचं शुभ वर्तमान 19व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, एक उधळ्या पुत्राचा बाप आपल्या मुलासाठी तो तळमळत आहे. माझा मुलगा नाशाच्या मार्गावरती गेला, माझी मुलगी नाशाच्या मार्गावरती गेली, माझा मुलगा जगीत सुखाच्या पाठीमागे गेला, माझा प्रिय व्यक्ती आज नको त्या गोष्टीच्या पाठीमागे गेला आणि आज तो बर्बादीच्या रस्त्यावरती आहे. तरी तो म्हणतो, हे माझ्या मुला, आज तू काय त्या पवित्र मार्गावरती येशील का? काय तू माझ्या मार्गावरती येशील का? आज तू माझा आवाज ऐकशील का? आज काय तुला माझी वचनं आठवतात का? काय तुला आज माझं प्रेम आठवतं का? काय आज तुला देवाची आठवण होते का? आज तुला बापाच्या घराची आठवण होते का? तुला बापाच्या राज्याची आठवण होते का? आज तुला बापाच्या नावाची आठवण होते का? तुला बापाच्या काळजाचा ठाव ठिकाणा माहित आहे का? तो तुझ्यासाठी आजही तळमळत आहे, तो आज तुझ्यासाठी आजही चिंताग्रस्त आहे. माझ्या मुलं, माझ्या मुलं, माझ्या मुला म्हणून तो आज तुमची वाट पाहत आहे. काय देवाचा आवाज ऐकण्याची सवय तुम्हाला आहे का?
जगी बापाच्या डोळ्यात जेवढं पाणी आहे तेवढंच प्रेम माझ्या देवाचा तुमच्यावरती आहे. जगिक बाप फक्त 2 मिनिटं पाहून तुमच्याशी समाधान मागेल, पण माझा पिता युगान युग तुमच्याकडे पाहून तुमच्यासाठी तो म्हणतो, तू माझ्या दृष्टीने अनमोल असा आहेस. शौलाला आपल्या बापाची ओढ लागली. माझा बाप माझी काळजी करत आहे. योजना किशाची वेगळी होती, माझी मेंढर माझ्या मुलाने शोधून काढावी. पण देवाची योजना ही होती की त्याने माझ्या समोर अभिषिक्त व्हावं. ज्याला परमेश्वर निवडतो ना, त्याला परमेश्वर जगाच्या योजनेचा भागीदार कधी बनवत नाही. तो किती भटकला, तो किती कठीण झाला, तो किती अविश्वासी झाला, तो देवापासून किती दूर जरी पळाला, तरी परमेश्वर एक ना एक दिवशी त्याच्या समोर त्याला नतमस्तक होण्यासाठी, नम्र होण्यासाठी परमेश्वर त्याच्यासाठी योजना आखतो. प्रियानो, बायबल मध्ये लिहिलं, वचन 6 पासून 8 पर्यंत वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल की परमेश्वर तेव्हा निवडलेल्या लोकांसाठी कशा योजना तयार करतो. वचन 6 पासून 8 पर्यंत. तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा या नगरामध्ये देवाचा एक माणूस राहत आहे. त्याची लोकास मोठी मान मान्यता आहे. देवाच्या सेवकाची जगामध्ये, मंडळीमध्येच नाही बोलत बरं का, तो जगामध्ये मोठी मान मान्यता देवाने निर्माण केली. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. ते सर्व काही घडून येतं. चल आपण तिकडे जाऊ. आपण देवाच्या माणसाकडे जाऊ. आपण कोणत्या मार्गाने जावे. आपण कोणत्या मार्गाने जावं हे तो आपल्याला कदाचित सांगेल. कदाचित सत्य कळवेल. तेव्हा शौल आपल्या गड्यास म्हणाला, हे पहा त्याचकडे जावयाचे तर. जर देवाच्या सेवकाकडे आपला मार्ग नीट आहे की नाही हे विचारायला जर आपल्याला जायचं आहे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे. आपण काय अर्पण घेऊन जावं. आपल्या थैलीतल्या भाकरी सरल्या आहेत. त्या देवाच्या माणसाला न्यावयास आपल्यापाशी, त्या देवाच्या माणसाला भेट देण्यासाठी आपल्या जवळ काही नाहीये. आपल्यापाशी काय आहे. त्या गड्याने शौलास उत्तर दिले, पहा माझ्यापाशी पाव शेकेल रुपये आहे. पाव शेकेल चांदी आहे. तेवढं मी त्या देवाच्या माणसाला दिलं म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो सांगेल. पहा, बायबल मध्ये असं म्हणतं, ज्या वेळेस शाऊल या ठिकाणी चिंताग्रस्त झाला, त्याचा सेवक त्याच्या बरोबर होता, त्याचा मित्र त्याच्या बरोबरती होता. त्याचा मित्र त्याला तो म्हणतो, आता आपण बापाच्या घरी जाण्याऐवजी, नीट लक्ष द्या, आपण आपल्या बापाच्या घरी जाण्याऐवजी आपण देवाच्या सेवकाकडे गेलं तर आपला मार्ग सुखकारक होईल ना. शौलाला ते आठवलं नाही, पण शौला बरोबर असा काही जोडीदार होता, असा काही मित्र होता, असा काही त्याचा सहकर्मी होता, ज्याला देवाचं राज्य माहित होतं, त्याला देवाच्या सेवकाचं महत्व माहित होतं, त्याला देवाची मार्गाची जाणीव त्या ठिकाणी होती. काय आज तुमच्या बरोबर असे सहकर्मी आहेत का? काय तुमच्या बरोबर अशा मैत्रिणी आहेत का? काय तुमच्या बरोबर असे मित्र आहेत का, जे तुम्ही मार्ग भटकल्यावरती तुम्हाला देवाच्या मार्गामध्ये घेऊन येतील, तुम्हाला देवाच्या सेवकाकडे घेऊन येतील? काय सेवकाचं महत्व त्या मित्राने शौलाला दाखवून दिलं की चल आपण ज्या आज गावात आलो गाढव शोधावयास, तिथं कोणीतरी एक देवाचा सेवक आहे.
त्याची गावामध्ये, त्याची लोकांमध्ये, त्याची मंडळीमध्ये, त्याची राष्ट्रांमध्ये, त्याची कुटुंबांमध्ये, त्याची स्वर्गापासून तर पृथ्वीवरती राहणाऱ्या सर्व देवाच्या राज्यामध्ये त्याची मोठी मान्यता आहे. हे शौल ओळखला नाही की देवाच्या सेवकाचं महत्व किती आहे. हे कीश ओळखलं नाही की देवाच्या सेवकाचं महत्व किती आहे. आज तुमचं घरानं देवाच्या सेवकाचं महत्व ओळखणार नाही, तुमची मंडळी देवाच्या सेवकाचं महत्व ओळखणार नाही, तुमचे लेकरं देवाच्या सेवकाचं महत्व ओळखणार नाही. पण देवाचे लोक देवाच्या सेवकाचा आदर केल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांना माहित आहे तो जे काही सांगल, तो जे काही शिकवल, तो जे काही आम्हाला प्रभूच्या राज्याविषयी प्रगट करेल ते घडल्याशिवाय राहणार नाही. हा इतका मोठा विश्वास शौलाबरोबर त्याच्या मित्रांमध्ये होता. हाच प्रेम आम्ही आजारी लोकांना भेटायला खाली हात जात नाही. नातेवाईकाला भेटायला आम्ही खाली हात जात नाही. म्हणजे असं मी देवाच्या सेवकाला भेटायला जातो. तुम्ही रोज जरी आलात, महिन्यातून जरी आलात, वर्षातून जरी आलात, तर एक विशेष भेट तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तो म्हणतो आपल्या थैलीतल्या भाकरी, आपल्या पिशवीतली भाकर संपली, कारण सकाळपासून आपण पायी चालत आहोत. काय न्यावं त्या देवाच्या सेवकाला की जेणेकरून त्याने आमचं अर्पण पाहावं, त्याने माझी भेट पाहावी, त्याने माझं नम्रतेचं जीवन पाहावं, त्याने माझ्या तहान आणि भुकेचं जीवन पाहावं, माझ्या देवाच्या सेवकाचा आदर त्याने पाहावा आणि त्याने सांगावं की किशाची गाढवं सापडली आहेत, तुला चिंता करायची काही गरज नाही. पण काय घेऊन जावं? कारण पूर्वी देवाच्या सेवकाला भेटायला लोक जात होते ना, खाली हात जात नव्हते. त्याच्या विश्वासणाऱ्यांसारखे लोक नव्हते. आजचे लोक डायरेक्ट म्हणतात काय घेऊन जायचंय, काय गरज आहे. लक्षात ठेवा, तुमचं अर्पण तुमच्यासाठी परमेश्वराकडून उत्तर घेऊन येत आहे. तुमची भेट, ही ज्या मुठीतली भेट आहे ना, ही भेट तुमच्यासाठी एक आशीर्वादाचा मार्ग, परमेश्वराच्या उत्तराचा मार्ग खोलणारी भेट असली पाहिजे. म्हणून जेव्हा कधी परमेश्वराच्या सेवकाकडे तुम्ही जाताल, लक्षात ठेवा, तुम्ही खाली हात गेलात, खाली हात तुम्हाला देवाच्या घरातून यावं लागेल. काहीतरी सन्मानाची भेट असू द्या, कारण त्याला माहित होतं माझा देव मला आशीर्वाद तेव्हाच देईल ज्यावेळेस मी शुद्ध मनाने माझ्या देवाच्या सेवकाला अर्पण चढवेल. बायबल या ठिकाणी जो म्हणतो माझ्याकडे 5 शेकल चांदी आहे, आपण तेवढी त्यांना देऊ आणि त्यांच्याकडून प्रश्न विचारूया की किशाची गाढवं जी चुकली आहे, कोणत्या रानामध्ये आहे, कोणत्या देशामध्ये आहे, कोणत्या मार्गामध्ये आहे, कोणत्या लोकांमध्ये आहे, कोणत्या वस्तीमध्ये आहे, कोणत्या गावामध्ये आहे. आज फक्त गाढवी चुकली नाहीये, आज देवाचे लोक हरवले देवापासून, आज देवाचे कुटुंब देवापासून दूर गेलेत. आज चांगले चांगले म्हणणारे देवाचे लोक देवापासून दूर गेलेत. काय मंडळी, याची चिंता तुम्हाला नाही का? माझा पती, माझा भाऊ, माझा मुलगा, माझी बहीण, माझे नातेजन देवाच्या राज्यापासून दूर आहेत. काय मला त्यांना विचारायचंय की ते देवामध्ये सापडतील का? ते सापडतील का? पास्टरांना विचारा, पास्टर माझा कुटुंबाचा उद्धार कधी होईल? माझे लोक देवाच्या राज्यात कधी सापडतील? तेवढं तर आम्हाला देवासमोर बसण्यासाठी वेळ नाही ना. 40 दिवस आणि 40 रात्र आम्हाला देवासमोर बसण्यासाठी वेळ नाहीये. मग देवाला आमच्याकडे वेळ नाहीये, तर मग देवाचा प्रतिनिधी म्हणून देवाने एक सेवक आमच्यामध्ये ठेवलाय.
त्या सेवकासाठी सुद्धा तुम्हाला काय करायची आहे? अर्पण चढवायचं आहे. म्हणजे तो देवाचा व्यक्ती, तो देवाच्या राज्यातून तुमच्यासाठी उत्तर मागून घेईल. लक्षात ठेवा, तो देवाचा प्रतिनिधी आहे ना, तो देवाचा खास व्यक्ती आहे ना, तो देवाने निवडलेला आहे ना, तो देवाने तुमच्यामध्ये ठेवलेला आहे ना, तो देवाने तुम्हाला दिलेला आहे ना, मग तो तुमच्यासाठी देवाकडून उत्तर मागून घेईल ना. पण या ठिकाणी बायबल सांगतं, तुमच्या योजना त्या देवाच्या योजना नाहीयेत, तुमच्या कल्पना त्या देवाच्या कल्पना नाहीयेत. आमचे पैसे हरवले, आमचं सोनं हरवलं, आज आम्ही पंचांग पाहावं का? आम्ही मांत्रिकाकडे जाऊन पाहावं का? शकून आम्ही पाहावं का? नाही. कोणीतरी देवाचा एक व्यक्ती तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाकडून मागण्यासाठी कोणीतरी एक मध्यस्थ तुमच्यासाठी ठेवलेला आहे. ही जाणीव किशाला झाली नाही, ही जाणीव शाऊलाला झाली नाही. पण मी धन्य म्हणतो शाऊलाचा मित्र, शाऊला बरोबर असणारा सहकर्मी, शाऊलाचा गडी, त्याला आपल्या भाषेमध्ये नौकर असं म्हटलंय, तो धन्य की त्याला परमेश्वराच्या नावाची ओळख होती. आज तुमच्याही जीवनामध्ये काय परमेश्वराच्या आणि परमेश्वराच्या राज्याची जाणीव आहे का? जर नसेल माझ्या प्रियानो, तर आजही तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या वाट्यासाठी परमेश्वराकडे रडावं लागेल. पहा प्रियानो, ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला त्याच्या राज्यासाठी निवडतो ना, त्यावेळेस तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट म्हणून, तो एक वाटा म्हणून तो तुम्हाला तुमच्यासाठी राखून ठेवतो, ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नाही, ज्याची कधी तुम्ही विचार केला नाही. आणि मग ज्यावेळेस हे देवाच्या सेवकाकडे गेले, ज्यावेळेस त्यांना शमूएल त्या ठिकाणी भेटला, शमूएलाचं बोलणं झालं आणि शमूएलाने त्यांना म्हटलं, उद्या सकाळी शुद्ध होऊन माझ्या बरोबर डोंगरावरती यज्ञास चला. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन परमेश्वराचं उत्तर. ज्यावेळेस शाऊल आणि त्याचा मित्र शुद्ध होऊन ज्यावेळेस शमूएलाच्या पाठीमागे गेले, यज्ञाला बसले, यज्ञाच्या नंतर बायबल सांगते एक सरप्राईज, एक मोठं गिफ्ट परमेश्वराने त्यांच्यासाठी ठेवलं होतं. काय म्हणतो देवाचं वचन? 9वा अध्याय, देवाने तुमच्यासाठी राखून ठेवलेला वाटा परमेश्वर तुम्हाला देईल. पहिले शमूएल 9वा अध्याय वचन 23 आणि 24 मध्ये शमूएलाने आचार्यास सांगितले, शमूएलाने आचार्यास सांगितलं, जो वाटा मी तुला राखून ठेवायस सांगितले होते, तो घेऊन ये. आचार्याने मांसाचा एक फरा व त्याचबरोबर जे काही होते, व ज्याच्याबरोबर जे काही होतं ते वर उचलले आणि शौलाच्या पुढे ठेवलं. तेव्हा शमूएल शाऊलास म्हणाला, हे पहा, हे राखून ठेवले आहे, हे तुझ्यासाठी परमेश्वराकडून राखून ठेवलेला वाटा आहे. हे आपल्या समोर ठेवून खा, कारण मी लोकांस आमंत्रण केले, लोकांना आमंत्रित केलंय. तेव्हापासून या नेमलेल्या समयापर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे. वाव, काय सुंदर आहे देवाचं वचन. ज्यावेळेस जगाकडे देवाने पाहिलं, आमंत्रितांसाठी मी हा वाटा ठेवला होता, पण आमंत्रित लायकीचे नाहीये. मग देवाने म्हटलं, जा चवट्यावरती जा, गल्ली बोळ्यामध्ये जा, जे तुम्हाला दिसतील त्यांना धरून आणा, माझ्या पुत्राच्या लग्नाची मेजवानीचा स्वाद घेण्यासाठी त्यांना पाचारण करा. शास्त्र बोलतं, शमूएल म्हणतो, मी आमंत्रितास तेव्हापासून बोलवलंय ना, जेव्हा देवाने मला सांगितलं, शमूएला उद्या एक मनुष्य बेन्यामीन वंशातला मी तुझ्याकडे पाठवीन. शाऊल काय त्याच्या मनाने त्या शमूएलाकडे आला नाही. चला मला सेवकाला भेटायला जायचंय,
कारण एवढी तर धार्मिकता आपल्या लेकरांमध्ये नाहीये, एवढा तर आवेश आपल्या कुटुंबामध्ये नाहीये, एवढा तर विश्वास आपल्यामध्ये नाही की आपल्याला चर्चला जायचंय, आपल्याला प्रार्थनेला जायचंय, आपल्याला देवाला भेटायला जायचंय, आपल्याला सेवकाला भेटायला जायचंय, एवढी तरी आवड आपल्यामध्ये नाहीये. देवाने असं म्हटलं, शमूएला उद्या मी तुझ्याकडं एका कुटुंबातील व्यक्तीला पाठवत आहे. तो माझ्या प्रजेसाठी मी निवडलेला राजा आहे. त्याला अभिषेक कर, माझ्या लोकांवर अधिपती नेम. ज्यावेळेस शमूएलाने शाऊलाला पाहिलं, बायबल सांगतं त्यांचं अंतःकरण एवढं भरून आलं की देवाने पाठवलेला एक अभिषिक्त होण्यासाठी, देवाच्या योजना पूर्ण करण्यासाठी, देवाचं राज्य अधिपतीच्या खाली यावं यासाठी देवाने पाठवलेला व्यक्ती किती धन्य आहे की मी माझ्यासारख्या छोट्या सेवकाने मी त्याला अभिषेक करावं. देवाने पाठवलेला अभिषिक्त माझ्या दारासमोर आलाय. शमूएलाने पाहिल्यानंतर शमूएलाचं मन भरून आलं प्रियानो. पण शमूएलाने ते दाखवलं नाही, कारण हा वाटा त्याला द्यायचा होता. लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा जगात इतके मान्यवर लोक आहेत, इतके पदवीधर लोक आहेत, इतके सन्मानास योग्य आहेत की त्यांच्या पुढं आमची उभं राहण्याची लायकीही नाही. पण देव त्यांच्यापेक्षा असं म्हणतो, मी आमंत्रितास तेव्हापासून बोलवलं ना, तेव्हापासून आचार्याला सांगितलं, हा वाटा मी ज्याला द्यायला सांगन ना तेव्हा तू त्याच्या पुढे घेऊन ये. लक्षात ठेवा, एक मांसाचा फरा जेवणावळीमध्ये श्रेष्ठ आसनावरती मान्यवराच्या पंक्तीमध्ये परमेश्वराने शाऊलाला बसवलं आणि त्याला म्हटलं, परमेश्वराने मला सांगितलं हा वाटा त्याला दे. खरे पाहिले असता तो वाटा सेवकाचा होता, पण परमेश्वर म्हटला, शमूएला तो वाटा त्याला दे. सेवकाच्या वाट्यातील आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला द्यायला सांगत आहे. सेवकाच्या वाट्याला आलेलं देवाचं राज्य परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवकाद्वारे वाटून घ्या, कारण तुम्ही त्या वाटेकऱ्याचे मानकरी आहात. जगाचा वाटा भेटल्यानंतर, जगाचा हिस्सा भेटल्यानंतर, जगाची अनेक प्रकारची मौल्यवान प्रत्येक भेट तुम्हाला भेटल्यानंतर जसा आनंद तुम्हाला होतो ना, काय तसा आनंद आजच्या सकाळी परमेश्वराकडून मिळालेला वाटा मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद झाला का? माझ्या मस्तकावरती परमेश्वराने त्याचा पवित्र हात ठेवून मला हर्षदायी तेलाच्या अभिषेकाने, पवित्र आत्म्याच्या वाट्याने, आज वचनाच्या वाट्याने, कृपेच्या वाट्याने देवाने मला भरलं. काय असतो वाटा ऐकून तुम्हाला आनंद झाला का? आमंत्रितास तो वाटा नाही मिळाला, पण शाऊलाला तो वाटा मिळाला. शमूएलाला तो वाटा घ्यायचा होता, पण ते म्हटलं नाही, माझ्या अभिषिक्तासाठी तो वाटा ठेवून दे, कारण तो माझा अभिषिक्त आहे. मी त्याला तुझ्याकडे पाठवलेला आहे, त्याला अभिषेक कर. माझ्या प्रजेचा अधिपती तो आहे, माझ्या लोकांचा अधिकारी तो आहे. तो लोकांना न्यायपथाने चालवण्यास माझ्या लोकांकडून मी त्याची सेवा करून घेईन. देवाच्या योजना पहा, तुमच्या योजना पहा. तुमची एखादी वस्तू हरवली, तुम्ही चिंताग्रस्त होता. किशाची गाढवा हरवली, किश चिंताग्रस्त होता. त्याने आपल्या पुत्राला पाठवलं, जा गाढवी शोधून आण. तो गाढवी शोधायला गेला आणि काय करून आला? देवाचा अभिषिक्त होऊन आला. देवाच्या योजना त्या तुमच्या योजना नाहीयेत. तुमच्या योजना त्या देवाच्या योजना आहेत का? लक्षात ठेवा, तुम्ही काय पाहावयास, काय मिळवायास,
काय प्राप्त करावयास जगात गेलात आणि त्याच जगातून देवाने तुम्हाला अभिषिक्त होण्यासाठी देवाच्या राज्याकडे बोलवलेलं आहे. लक्षात ठेवा प्रियानो, तुमचा प्रश्न आहे बापाची जी हरवलेली गाढवं आहेत ती सापडावी. पण देवाची इच्छा आहे तुम्ही देवासमोर अभिषिक्त व्हावेत. ही देवाची इच्छा आहे. देवाने तुमचा रंग पाहिला नाही, देवाने तुमचं शिक्षण पाहिलं नाही, देवाने तुमची क्वालिटी पाहिली नाही, देवाने तुमची क्वांटिटी पाहिली नाही, देवाने तुमची प्रतिष्ठा पाहिली नाही, देवाने तुमचं पद पाहिलं नाही, देवाने तुमची हुशारी पाहिली नाही, देवाने तुमची योग्यता पाहिली नाही. देवाने फक्त तुमचं मन पाहिलं. हा व्यक्ती, हा भाऊ, ही बहीण माझ्या मंडळीला, माझ्या लोकांना देवाच्या राज्यात घेऊन येईल, म्हणून आज अभिषेक तुमच्यावरती केलेला आहे. मंडळी मला सांगू द्या, मला ऐकणाऱ्या लोकांना मला सांगू द्या, आजचा अभिषेक तुमच्यासाठी झालाय का? देवाचा अभिषेक तुमच्यावरती झालाय का? पहा प्रियानो, तुमची इच्छा आहे बापाची गाढवं सापडावी. तुमची इच्छा आहे तुमचं स्वप्न जगामध्ये पूर्ण व्हावं. तुमची इच्छा आहे माझ्या मुलांचं कल्याण देवाने करावं. तुमची इच्छा आहे माझ्या लेकरांचं पद देवाने त्यांना द्यावं, माझ्या कुटुंबाला देवाने सन्मानित करावं. ही तुमची इच्छा आहे. पण जगाच्या सन्मानापेक्षा माझ्या देवाचा अधिपती आणि माझ्या देवाचा अभिषिक्त व्हावं म्हणून देवाने आज तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन. काय देवाचा अभिषेक तुमच्यावरती आहे? 10वा अध्याय वचन 1 मध्ये वाचा. परमेश्वर काय म्हणत आहे? पहिले शमूएल 10वा अध्याय वचन 1 मध्ये. मग शमूएलाने तेलाची कुप्पी घेऊन शाऊलाच्या मस्तकावरती ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला. तो त्याच्या वतनाचा, तो त्याच्या राज्याचा, तो त्याच्या हिश्श्याचा अधिकारी व्हावं म्हणूनच अभिषेक केलाय ना. तुमची अपेक्षा काय आहे? मी मोठा अधिकारी व्हावं, मी मोठा सन्मानित व्यक्ती व्हावं, ही तुमची अपेक्षा आहे. माझ्या देवाची अपेक्षा आहे तुम्ही देवाचा राज्याचे वाटेकरी व्हावं. कशासाठी अभिषेक असतो? कशासाठी अभिषेक? तुमची धार्मिकता वाढण्यासाठी, तुमचे जगी काम होण्यासाठी तुम्हाला अभिषेक करतो का? नाही. देवाच्या राज्याचे अधिपती व्हावे म्हणून देव तुम्हाला अभिषेक करत आहे. मग आपला अभिषेक आपल्या जीवनामध्ये पार करा की देवाने आजच्या सकाळी माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत, जसं स्तोत्र 133 मध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने आहारोनाला जो अभिषेक केला, त्याच्या दाढीवरून ओघळलेल्या बहुमोल तेलासारखं तर वस्त्राच्या काठापर्यंत आहारोन अभिषिक्त झाला. तोच अभिषेक आम्ही एलियाच्या जीवनामध्ये पाहतो, तोच अभिषेक त्याच्या जीवनामध्ये होता, तोच अभिषेक आम्ही अलिशामध्ये पाहतो, तोच अभिषेक आता आम्ही येशूच्या जीवनात पाहतो, तोच अभिषेक आम्ही मंडळीच्या जीवनामध्ये पाहतो. ते जेवढे अभिषेकाने भरले ना, तेवढे सर्व देवाच्या योजनेचे भागीदार झाले. पण जे अभिषिक्त झाले नाहीत ते देवाच्या राज्यापासून दूर गेले. ते हरवले, गाढवासारखे हरवले. ते येशू मेंढरांना शोधायला आला, गाढवाला नाही. येशू मेंढरांना शोधायला आला. येशू आजही तुम्हाला शोधत आहे. येशू आजही तुमची वाट पाहत आहे. देवाच्या राज्याकडे या. पण प्रियाला मला सांगू द्या, हा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे? काय बदल तुमच्यामध्ये होणार आहे? पहिली गोष्ट, अभिषेक झाल्यानंतर पहिल्याच अगोदर तुम्हाला देवाचा संदेश ऐकायचा आहे. अभिषिक्त लोकांची खासियत ही आहे की त्यांना देवाचा अभिषेक
झाल्यानंतर संदेश ऐकायला मिळतो. देव त्यांना संदेश देतो, देव त्यांच्याशी बोलतो, देवाचं वचन त्यांच्याशी बोलतं, देवाचं स्वप्न त्यांच्याशी बोलतं, देवाचा आत्मा त्यांच्याशी बोलतो. कारण अभिषिक्त झाल्यावरती किंवा अभिषिक्त होण्याच्या अगोदर देव तुमची पहिली परिस्थिती बदलतो. तुम्ही देवाचा संदेश ऐकावा. पण आपण म्हणतो मला पास्टरांचं वचन आवडत नाही. हे पास्टरच्या मनाचं वचन नाहीये. देवाचा सेवक जर वेदीवरती उभा राहतो तर तो देवाच्या वचनातून देवाचा निरोप तुमच्या समोर ठेवतो. पहा, अभिषिक्त होण्याच्या अगोदर परमेश्वराची इच्छा होती शाऊलाने देवाचा संदेश ऐकावा. 9वा अध्याय, पहिले शमूएल 9वा अध्याय आणि वचन नंबर 27 मध्ये. 9वा अध्याय वचन नंबर 27. गाव संपतो, गाव संपत आहे, तेथे खाली उतरत असता शमूएल शाऊलास म्हणाला, आपल्या गड्याला पुढे जाऊ दे. आपल्या तुझ्या बरोबर जो व्यक्ती आहे ना त्याला पुढे कर. त्याप्रमाणे तो पुढे गेला. तू अमळ थांब, तू या अमुक अमुक जागेवरती थांब. मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवतो. मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवतो. जरी तुझ्या मित्राने तुला माझ्याकडे आणलं ना, आता तुझा मित्र तुझ्यापासून वेगळा कर, तुझं नातं तुझ्यापासून वेगळं कर, तुझं मन तुझ्यापासून वेगळं कर. कारण ज्या जागेवरती परमेश्वर तुला बोलणार आहे ती जागा आहे देवाचं चर्च. ज्या जागेवरती तू प्रार्थना करत आहे ती जागा आहे देवाची उपस्थिती. आता तिथं तुला काय करायचं आहे? देवाचा संदेश ऐकायचा आहे. काय आहे देवाचा संदेश? तुझ्या योजना परमेश्वर तुझ्यापासून वेगळ्या करतो. संदेश ऐका बर का. देवाचा संदेश ऐका, संदेशाचा धिक्कार करू नका. वचन ऐकण्याचा कंटाळा करू नका, वचन ऐकण्याची हयगय करू नका. तुम्ही संदेश ऐकला तर पुढचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. अभिषिक्त झाल्यावरती पहिली गोष्ट आम्ही देवाचा संदेश ऐकायची ओढ आमच्यामध्ये पाहिजे. देवाने माझ्याशी बोलावं, सेवकाने माझ्याशी बोलावं आणि माझ्या जीवनात ज्या जगाच्या योजना आहेत त्या संदेशाने जगाच्या योजना माझ्यापासून वेगळ्या कराव्यात. यासाठी मला संदेश ऐकायचा आहे. का संदेश ऐकायचा आहे? जगाच्या योजना आहेत, कुटुंबाच्या योजना आहे, स्वतःच्या योजना आहे. वचन ऐकल्यानंतर मला त्या जगाच्या योजनेपासून वेगळं व्हायचं आहे. यासाठी संदेश देव तुमच्यासाठी देतो. दुसरी गोष्ट, संदेश ऐकल्यानंतर जे लोक तुम्हाला भेटतील ना त्या लोकांकडून देव तुम्हाला गिफ्ट देणार आहे. गिफ्ट, ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे. लक्षात ठेवा. पण संदेश ऐकल्यानंतर माणसाचा नाही बर का, परमेश्वराचा संदेश ऐकल्यानंतर तुमची जी गरज आहे ना, ज्या गरजेसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करता ती परमेश्वर माणसाद्वारे पूर्ण करणारा देव आहे. आमेन, आमेन. देव माणसाद्वारे, ज्यांना तुम्ही ओळखत नाही, मनुष्याला आधार करण्यापेक्षा परमेश्वराकडे प्रार्थना करा. परमेश्वरा माझ्यासाठी कोणाला तो उभं केलंस, माझा सहाय्यक कोण आहे, माझा आधार कोण आहे, ही प्रार्थना करत असताना जे लोक तुला भेटतील ना त्या लोकांद्वारे तुला देणगी, भाकरीची देणगी मी तुला देणार आहे, पैशाची देणगी मी तुला देणार आहे. ज्या गोष्टीची तुला गरज आहे ना ते सर्व मी लोकांकडे तुझी पुरवणार आहे. 10वा अध्याय, पहिले शमूएल 10वा अध्याय
वचन 3 आणि 4 मध्ये लवकर लवकर वाचूया. हा मग हा तिथून पुढे जाताना पण तिथून पुढे जाताना ताबोरचा एलावर वृक्ष हा तुला लागेल. हा तेथे 3 मनुष्य बेथेल येते. तेथे 3 मनुष्य तुला बेथेलकडे देवाकडे जाताना तुला आढळतील. हा त्यातल्या एकाच्या हाती त्यातील एकाच्या हाती 3 करडे, 3 करड, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती एक द्राक्षरसाचा बुधला अशी असतील. आणि तिसऱ्याच्या हाती एक द्राक्षरसाचा बुधला तुला भेटतील. ते तुला सलाम करतील. पहा, ते तुला सलाम करतील व तुला 2 भाकरी देतील. व तुला 2 भाकरी देतील. त्यातून त्यांच्या हातून घे. त्यांच्या हातून घे. लक्षात ठेवा, संदेश ऐकल्यानंतर परमेश्वर तुमची गरज भागवण्यासाठी 3 गोष्टीद्वारे लोकांची भेट तुम्हाला घेणार आहे. मग तुम्ही बालपणापासून शमूएलासारखा देवाचा संदेश ऐकता की म्हातारा झालेल्या जखऱ्यासारखा देवाचा संदेश तुम्ही ऐकता? कधी संदेश ऐकता? बालपणी, तरुणपणी आणि म्हातारपणी. हे 3 लोक तुम्हाला भेटतील. बालपणाचं देवाचं वचन ऐकलं, 3 करड, समृद्धी परमेश्वर तुला देऊन टाक. तरुणपणी जर ऐकशील तर 2 भाकरी, जगाची पण मिळेल आणि परमेश्वराची पण मिळेल. तुझ्या शरीराची पण देव काळजी घेईल आणि आत्म्याची पण देव काळजी घेईल. 2 भाकरी आणि म्हातारपणामध्ये द्राक्षरसाचा एक बुधला. देव तुझी तरुणपणातच, मध्यम वयातच काळजी घेत नाहीये. हा द्राक्षरसाचा बुधला म्हणजे अभिषेक आहे. म्हातारपणापर्यंत देव तुझ्यासाठी कराराचं जीवन करत आहे. म्हातारपणापर्यंत देवाला तुझी काळजी आहे. आणि जे लोक तुला भेटतील ना, ते तुला सलाम करतील, ते तुझ्या समोर नतमस्तक होतील, ते तुला आदर देतील, ते तुझा सन्मान करतील. आतापर्यंत तुझ्या घरच्यांनी तुझा सन्मान केला नाही, मंडळीने सन्मान केला नाही, लोकांनी तुझा सन्मान केला नाही. परमेश्वर जगाकरणे तुझा सन्मान करून घेईल. कारण तू आता काय झालेला आहेस? अभिषिक्त झालेला आहेस. आता तू संदेश ऐकणारा व्यक्ती आहेस ना, मग आता तुला तुझी गरज भागवण्यासाठी धावपळ करायची गरज नाही. तुझ्यासाठी मार्ग उघडणारा मी परमेश्वर आहे. आणि ते लोक भेटतील ना, 2 भाकरी तुला देतील. त्याच्यावरती तुझा उदरनिर्वाह तू कर. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, अभिषिक्त झाल्यावरती किंवा अभिषिक्त होण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? संदेश ऐकायचा आहे. संदेश ऐकल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला मिळेल, ती आहे जगाकडून देणगी, भाकरीची. तिसरी गोष्ट, अभिषिक्त झाल्यावरती तुमच्यामध्ये एक परिवर्तन येईल. तुम्ही ज्या सेवकाच्या, ज्या संदेशाच्या संगतीमध्ये राहताना अभिषिक्त झाल्यावरती एकटं राहावं लागत नाही बरं का. संदेश ऐकल्यावरती एकटं राहावं लागत नाही. सेवकाच्या, मंडळीच्या संगतीत राहावं लागतं. म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2रा अध्याय आणि वचन 42 पासून 46 पर्यंत वाचलं. ते प्रेषितांच्या शिक्षणात, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर होती. जे लोक अभिषिक्त झाले ना, जे लोक संदेश ऐकला ना, ते लोक कधी एकटे राहिले नाहीयेत. ते मंडळीच्या शिक्षणात राहिले, प्रेषिताच्या शिक्षणात राहिले, सेवकाच्या संगतीत राहिले. मग आता शाऊलाला ज्यावेळेस देवाने अभिषेक केला, त्यावेळेस त्याला तिसरी गोष्ट सांगतो देव, तू संदेशाच्या संगतीत राहशील तर संदेश देणारा होशील. काय तुमची इच्छा आहे का मी पण संदेश द्यावा? मी पण इतरांचं जीवन बदलावं?
जसा देवाने माझ्यासाठी संदेष्टा पाठवला, माझ्यासाठी सेवक पाठवला, तसा मी पण इतरांचं जीवन सुधरवणारा, इतरांचं जीवन घडवणारा, इतरांचं परिवर्तन करणारा एक संदेश माझ्या जवळ असावा. बायबल मध्ये असं म्हणतो, वाचा 10वा अध्याय वचन 5 आणि 7, 5 पासून 7 पर्यंत. लवकर लवकर. मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील. तेथे बलिष्ठी लोकांचा चौकी पहारा आहे. तू तेथे नगराजवळ पोहोचल्यावर तू त्या नगराजवळ पोहोचशील. संदेष्टाचा एक समुदाय त्या संदेशाच्या एक समुदायाला उच्च स्थानावरून उतरून येताना तुझी भेट घेण्यासाठी संदेशांच्या एका समुदायाला, एका संघटनेला मी तुझ्याकडे पाठवेल. त्यांच्या पुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजवीत असताना व ते भाषण करीत असताना तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर तुझ्यावरती जोराने येईल. व तूही त्यांच्या बरोबर काय येईल तुझ्यावरती? परमेश्वराचा आत्मा तुझ्यावरती येईल. कशासाठी येणार आहे? यशायाचं पुस्तक 11वा अध्याय, वाचा बरं लवकर. यशायाचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन नंबर 2 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? यशायाचं पुस्तक 11वा अध्याय वचन 2 मध्ये परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा आत्मा व समंजसपणाचा आत्मा सुसंकल्पाचा आत्मा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराचा ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर त्याच्यावरती राहील. लक्षात ठेवा, जेव्हा संदेश ते तुमच्याकडे येतील, कारण तुम्ही अभिषिक्त आहात म्हणून संदेश तुमच्याकडे येणार असं नाहीये. कारण देवाने काय केलं? पहिली गोष्ट, जगाच्या योजना तुमच्यापासून वेगळ्या केल्या, देवाच्या योजना तुमच्यामध्ये टाकल्या, देवाचं दर्शन तुमच्यामध्ये टाकलं, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये टाकला, देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये टाकला, देवाचा वाटा देवाने तुम्हाला दिला, देवाची भेट लोकांकरवे भाकरी द्राक्षरस देवाने तुम्हाला दिला. आणि आता जी गरज आहे ती गरज ही आहे की आता तुला संदेष्टा व्हायचंय, तुला संदेश देणारा व्हायचंय, तुला सुवार्तिक व्हायचंय, तुला साक्षीदार व्हायचंय, देवाच्या राज्यासारखं व्हायचंय. आणि बायबल सांगतं, संदेशाचा ग्रंथ उच्च स्थानावरून खाली येत असताना लोकांनी अनेक प्रकारची वाद्य त्यांच्या समोर वाजवत असताना, ते संदेशाच्या गुढ आत्मेने बोलत असताना बायबल सांगतं परमेश्वराचा आत्मा जोराने शाऊलावरती उतरला आणि तोही संदेश देऊ लागला. प्रियानो, अभिषेक झाल्यानंतर हे बदल होतात. व संदेश ऐकल्यानंतर हे बदल होतात. भेट दिल्यानंतर हे बदल होतात. वाटा दिल्यानंतर हे बदल होतात. देवाने आज तुम्हाला काय काय दिलंय? शाऊलासारखं दिलंय का तुम्हाला? बापाने तर सांगितलं गाढव शोध, पण ते म्हटलं नाही शाऊला, तुला माझ्या लोकांचा अधिपती व्हायचंय, तुला अगोदर संदेश ऐकायचा आहे. नंबर 2, तुला अभिषिक्त व्हायचंय. नंबर 3, तुला लोकांकडून देणगी येईल. नंबर 4, तुला संदेश देणारा मी बनवेल. योजना काय होती त्याची? पापाची गाढवं शोधणं. देवाची योजने पहा, काय योजना देवाने त्याच्यासाठी आखल्या. 5वी शेवटची योजना, परमेश्वराने त्याचं मन बदलून टाकलं. 10वा अध्याय वचन नंबर 9. पहिले शमूएल 10वा अध्याय वचन नंबर 9 मध्ये शमूएलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली. तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले. ज्यावेळेस देव तुम्हाला अभिषेक करतो ना, त्यावेळेस जगासारखं देव तुम्हाला ठेवत नाही. जुन्या स्वभावाचं देव तुम्हाला ठेवत नाही. जुनी उत्पत्ती देव तुम्हाला ठेवत नाही. जुनं नाव देव तुम्हाला ठेवत नाही. जुनी ओळख देव तुम्हाला ठेवत नाही. जुनी साक्ष ही परमेश्वर तुमच्यामध्ये ठेवत नाही.
ज्यावेळेस देव अभिषेक करतो ना, जुनं साऱ्या गोष्टी देव काढून टाकतो. ज्यावेळेस तुम्ही अभिषिक्त होऊन देवाच्या राज्याकडे चालायला ज्यावेळेस पाठ फिरवताना, पाठ फिरवण्याच्या अगोदरच बायबल सांगतो देव तुमचं मन बदलून टाकेल. काय देव आहे! ज्याचं मन बदललं ते धन्य आहेत. ज्यांना अभिषेक झाला ते धन्य आहेत. ज्यांना संदेश मिळाला ते धन्य आहेत. ज्यांना देणगी मिळाली ते धन्य आहेत. ज्यांना वाटा मिळाला ते धन्य आहेत. ज्यांना संदेश बनवलं ते धन्य आहेत. ज्याचं मनच देवाने बदलून टाकलं ते अतिशय धन्य आहे. आजच्या सकाळच्या समय काय तुमचं मन देवाने बदललंय का? जुनं मन देवाने काढून टाकलंय का? कठीण मन देवाने काढून टाकलंय का? हट्टी मन देवाने काढून टाकलं का? पापाचं मन देवाने काढून टाकलं का? नाशाचं मन देवाने काढून टाकलं का? रागाचं मन देवाने काढून टाकलं का? व्यसनाचं मन देवाने काढून टाकलं का? अविश्वासाचं मन देवाने काढून टाकलं का? कोणतं मन देवाने तुम्हाला दिलं? ख्रिस्ताचं मन तुम्हाला दिलं? अहो, जर ख्रिस्ताचं मन जर आज तुम्हाला असतं ना, आज तुम्ही देवाच्या आत्म्याने गुड गहन गोष्टी बोलत बसले असता. ख्रिस्ता तुझं मन मला दे. प्रार्थना करा. देवा शौलाला म्हणतो, तुझ्या माझ्यापासून पाठमोरा होशील ना, परमेश्वर तुझं मन बदलून टाकेल. आता तू बापाची चिंता करणार नाही. आता तू गाढवाची चिंता करणार नाही. आता माझ्या लोकांची चिंता करशील. आता राज्याची चिंता करशील. आता मंडळीची चिंता करशील. आता राष्ट्राची चिंता करशील. एवढं काळजी करणारं मन मी तुला देईन की प्रभू मला त्या लोकांना जिंकायचं आहे. पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत. प्रभू मला लोकांचं नेतृत्व करायचं आहे. प्रभू माझं मन बदल. आणि शेवटची गोष्ट, ज्यावेळेस अभिषेक होतो ना, त्यावेळेस बदल काय होतो? परमेश्वराने निवडल्यामुळं तुमच्या बराबरीचा कोणीही जगात होणार नाही. जगात कोणी तुमची बराबरी करणार नाही. पैशाने करतील बर का, पैशाने बराबरी करतील, घराने बराबरी करतील, पदाने बराबरी करतील, नावाने बराबरी करतील, खाण्यापिण्याने बराबरी करतील, पण अभिषेकाने कोणी बराबरी करणार नाही. वरदानाने कोणी बराबरी करणार नाही. जे देवाने तुला दिलं ना, ते जगात कोणाकडेच नाही. कोणाकडेच नाही. आदामापासून तुझ्यापर्यंत ते जगाकडे कोणाकडेच नाही जे तुझ्याकडे देवाने दिलं. हा किती सुंदर आहे. वाचा 10वा अध्याय, शेवटचा आहे बरं का, 10वा अध्याय आणि वचन 24 मध्ये परमेश्वर असं म्हणतो, इथून पुढे तुझ्या समान कोणी होणार नाही. हा 10वा अध्याय वचन 24. मग शमूएल लोकांना म्हणाला, परमेश्वराने ज्यास निवडले, परमेश्वराने ज्यांना निवडलंय त्यास तुम्ही पाहत आहात ना, त्यांना तुम्ही पाहत आहात ना सर्व लोकांमध्ये. आता मंडळीला म्हणत आहे परमेश्वराचा आत्मा, शमूएला खरवे राष्ट्रांना म्हणत आहे, ज्याला तुम्ही पाहत आहात ना, हा काही साधारण व्यक्ती नाही, हा देवाचा अभिषिक्त आहे. हा ज्यास निवडले, ज्याला निवडलं त्यास तुम्ही पाहत आहात ना, हा सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही. वाव, त्याच्या बराबरीचा कोणी नाहीये, कोणीच नाहीये. आणि परमेश्वर ठेवणार पण नाहीये. तुमची बराबरी करणारा परमेश्वर, तुमच्या बराबरी करणारा परमेश्वर ठेवणारच नाही जगात. का? कारण ओनली वन ब्लेसेड तुम्हीच आहात. एकमेव जगाच्या पाठीवरती अभिषिक्त तुम्ही आहात. देवाच्या राज्यामध्ये पित्याच्या नंतर, पुत्राच्या नंतर, पवित्र आत्म्याच्या नंतर जर कोणी योग्य असेल तर देव म्हणतो तू आहेस, कारण मी तुझी निवड केली. म्हणून त्याने असं म्हटलं, आता तुला चिंता करायची गरज नाहीये. तुझी बापाची मेंढ गाढवं सापडली आहेत. सुखाने जा आणि माझ्या अधिपती होण्यासाठी जो अभिषेक देवाने तुला केला ना, आज त्या अभिषेकाचं कार्य तू पूर्ण कर. प्रियानो, ही आहे देवाची योजना. देवाने तुमच्यापासून वेगळी केली. म्हणून तो असं म्हणतो, तुमच्या योजना त्या माझ्या योजना नाहीत.
माझ्या कल्पना त्या तुमच्या कल्पना नाहीत, माझं मन ते तुमचं मन नाही. मग आज जसं शौलामधून देवाने जगाच्या योजना काढल्या, तसं तुमच्यामधून आज जगाचं स्वप्न, जगाची जबाबदारी, जगाचं पद, जगाचा अधिकार, जगाचं वैभव देवाने नाशाचं काढावं आणि त्याच्या योजना तुमच्यामध्ये टाकाव्यात का? आज किती लोक रेडी आहेत की देवा, हा प्रभू मी या ठिकाणी आहे, प्रभू आज माझ्यामध्ये तुझ्या योजना टाक. आज जेवढ्याचे हात वर आहेत प्रभू तुम्हाला पाहत आहे. आज प्रभू तुमच्या मनाला पाहत आहे. प्रभू आज तुमच्या विश्वासाला पाहत आहे. आज लोकांनी येण्याच्या अगोदर, लोकांनी तुम्हाला तयार करण्याच्या अगोदर माझा देव तुम्हाला अभिषेक करून देवाच्या कार्याची सुरुवात करत आहे. म्हणून प्रियनाच्या या सकाळच्या समय, आज या उपवास प्रार्थनेच्या समय परमेश्वर तुम्हाला हेच बोलत आहे की काय तुमच्या योजना देवाच्या योजना व्हायला तयार आहेत का? म्हणून आपल्यामध्ये देवाच्या योजना घ्या आणि प्रभूच्या राज्यामध्ये देवाचे वाटेकरी सेवक या नात्याने देवासमोर उभे राहा. म्हणजे माझा देव शौलासारखा अधिपती होऊन देवाच्या राज्याचा वाटेकरी तुम्हाला बनवेल. प्रभू कृपा वचनाने दे तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.